मित्रांनो, जस्ट आता माझं आहे ना विठ्ठलाचं दर्शन झालंय आणि आता मी चाललोय दगडूशेठच्या दर्शनाला. शुभ दुपार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सध्या मी आलो टेरेसवर कारण आपला आज नाईट ऑफ आहे. बिझी गेली रे नाईट कालची. मी तुम्हाला काय मग सांगत असं, आज नाईट आहे, उद्या नाईट आहे, परत नाईट ऑफ आहे, आज इव्हिनिंग आहे, मॉर्निंग आहे. आमचं शेड्यूलच तसं आहे. 4-5 दिवस 5 दिवसांना डिव असतो नाईटचा, त्याच्यामुळे नाईट तर करणंच आहे. आपण ज्या डिपार्टमेंटला तिकडे नाईट आहे तर लवकरच डिपार्टमेंट चेंज करून घ्यायचंय, बघू कधी भेटते. पण सगळं जाऊ द्या, आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज उपवास कोणी कोणी धरलाय मला नक्की सांगा, कारण मी पण धरणार होतो पण चुकून माझा उपवास सुटला. कारण रात्री ना 12 नंतर एकदम पेशंट बिझी होता आणि नंतर 12 नंतर जेवलो, कळलंच नाही की टायमिंग झालाय. पण जाऊ दे, तेव्हा माफ कर, एवढ्या वेळेस कळलंच नाही. पण खिचडी वगैरे खाल्ली, भरपूर खाल्ले, केळं वगैरे होते आपल्या नाश्त्याला. तर आता जायचंय मला मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या. पाऊस येतोय पण स्टील आपण जाणार आहे, दर्शन करून येणार आहे, कारण नाईट ऑफ आहे. नाईट ऑफच्या दिवशी तुमचा भाऊ कधीच रूमवर नसतो, तुम्हाला माहितीये. तर चलो चलते आवी. एक अँगल घेऊ का शूट करून. तर मित्रांनो, रेडी झालो आता जायला आणि तुम्हाला माहिती आहे आज आषाढी एकादशी. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की दर्शनाला जायचंय. तर खूप सारं सर्च केल्यानंतर जवळचं, कारण आपलं परत वापस पण यायचंय, त्याच्यामुळं नाही तर मी पंढरपूरला पण गेला असतो. तुम्हाला माहिती आहे आपले म्हणजे ठरल्यावर डायरेक्ट जातो मी. पण आता सध्या आता चाललोय कसबा पेठेतल्या प्रेमळ विठ्ठल मंदिर आहे ना तिथे. तर चला तिथे दर्शन घेऊ आणि समोरच आपला बाप्पा आहे, बाप्पांचं पण दर्शन घेऊ. चलो निकलते. भैया क्या चिल मार रहे हो क्या? हाय करो हाय करो. चला मित्रांनो, विनोदची पण आता नाईट ड्युटी आहे. विनोद काय उपवासच आहे आज? काय काय सांग ना. काय खालून साबुदाणा खिचडी आणि दुकानातून शेंगदाणे चटणी आणली. साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणे खातोय. जाऊ का मग? बाय कर. तो विनोदला बाय केले आणि आता चाललोय आपण. चलो, तुम्हाला तर माहितीच आहे आपला नेहमीचा आणि फेवरेट ट्रान्सपोर्टेशन मार्ग म्हणजे मेट्रो. कारण चिल मध्ये जाता येतं नाही का, काही व्यत्यय नाही, काय नाही, टायमिंग वर पोहोचता येतं. तर आलोय आता मेट्रो स्टेशनला. वनजला जायला ना ऑलमोस्ट अजून 5 मिनिटे. तर बघूया वाटेन काय मग आता. भाई काही खतरनाक वातावरण झालं यार, तुम्ही बघू शकता. पाऊस पण नाही, आता पाऊस पण येणार नाही आजच्या दिवस मला असं वाटतंय. हे आपलं गार्डन आहे जिथं आपण एक्सरसाइज वगैरे करायला जायचो. खतरनाक वातावरण झालंय. तिकडे इकडे बघा जरा, असं तुम्हाला वेगवेगळे ढग दिसतील वरती. तर असे कोणता कलर म्हणतात, ऑरेंज कलर, ऑरेंज ऑरेंज टाईप मस्त वाटते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता शनिवारवाड्यापाशी पोहोचलोय आणि तिरंगा किती अभिमानाने फडकतो यार. आज आज काहीतरी वेगळं दिसते मला या तिरंग्यात, माहिती का. कारण या शनिवारवाड्यापासूनच आपल्याला आहे ना मागं जायचंय, तिकडेच ते प्रेमळ विठ्ठल मंदिर आहे. चला जाऊया. मित्रांनो, इथेच कालच आहे ना पुण्यात CJPचं प्रोटेस्ट झालं अगेन्स्ट प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी. पण काल आपल्याला याला जमलं नाही. पण असो, आज लोकशाहीचा कुठेतरी विजय झालेला दिसतोय मला. आणि आज बाहेर फिरताना आज वेगळंच काहीतरी वाटतंय नाही का, एक न्यू जनरेशन पर्सन म्हणून किंवा जेनझी म्हणून छान वाटतं यार खरंच. एकीचं बळ काय असतं ना, हे दाखवून दिले आज आपण सरकारला. तर मित्रांनो, हेच ते मंदिर आहे कसबा पेठेतलं प्रेमळ विठ्ठल मंदिर. बघू शकता रोषणाईनी ना अक्षरशः किती सुंदर दिसते आज. चला, गर्दी पण नाही दिसत एवढी, दर्शन घेऊन येऊया.
मित्रांनो जस्ट आता माझं आहे ना विठ्ठलाचं दर्शन झालंय आणि आता मी चाललोय दगडूशेठच्या दर्शनाला. आज आषाढी एकादशीमुळे सुट्टी पण असू शकते आणि गर्दी पण असू शकते. आणि जे आता बाप्पा येणार आहे ना, आपला बाप्पाचं आगमन होणार आहे, तर त्याची तयारी पण दाखवतो तुम्हाला कसली खतरनाक चालू आहे. मित्रांनो भयानक गर्दी आहे आता दगडूशेठला. चला आता चप्पल स्टँडवर चप्पल वगैरे काढू आणि घेऊया दर्शन. भाई एवढी गर्दी आहे की त्यांनी टोकन द्यायला पण टोकनच दिलं नाही. नंबर लक्षात ठेवा, डायरेक्ट म्हणले 43. आता मी पण रेकॉर्ड करून ठेवतोय कारण विसरू नको जायला ना. कुठं लिहून ठेवणार, पेन वगैरे कोण घेऊन येतं नाही का. नंबर आहे 43. मित्रांनो एवढी गर्दी झाली ना की आता अक्षरशः लाईन थांबून ठेवलेली डायरेक्ट, माहिती का. एवढी गर्दी झाली भयानक. मित्रांनो बाप्पाचं पण दर्शन झालंय आपल्या आणि आता आपण चाललोय मेट्रो स्टेशनला. गर्दी खूप आहे, पाऊस पण पडायला लागलाय हलका हलका, तर लवकर निघूया आता नाही का. चलो शनिवारवाड्याजवळ आलोय, आता जाऊया. भाई एवढी गर्दी व्हायला लागली ना पुण्यात, काय सांगू. म्हणजे त्या गणपती मंदिराच्या आवारात वास सुटला होता. काय लय लय अवघड झालंय भाऊ गर्दीचं. ट्रॅफिक त्यात आणखीन भयंकर. पण जाऊ द्या, दर्शन मस्त झालं आपलं. आपलं आरती पण भेटली. आरती म्हणजे देवाची आरती भेटली. तुम्ही लगेच वेगळा अर्थ लावसान काहीतरी, कोणती आरती भेटल्या त्याला. चेष्टेचा विषय सोडून द्या. पण चला चांगला दिवस गेला, विठ्ठलाचं पण दर्शन झालं. नाईट ऑफच्या दिवशीच आपल्याला असं चांगल्या चांगल्या गोष्टी येतात बरं का. चांगलं काहीतरी घडते चांगल्या माणसासोबत. तर आता आपण आलोय मेट्रो स्टेशनला PMCच्या आणि हे बघू शकता हार्ड कॉपी काढली, तिकीट काढले कारण त्यांची सिस्टम चालत नव्हती. ऑनलाईन काढायचं पण कंटाळा आलता. तर तुम्ही पण बघून घ्या, ते असं असते. तर चला आता जाऊया रूमवर. कालचा ब्लॉग बघितला का नाही मग? किती जण मोटिवेट झाले, काहीतरी कमेंट्स वगैरे करा राव. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. सबस्क्रायबर्स काय वाढत नाही राव, काय 592 वरच अटकले ते. हा काय करता राव तुम्ही, काय कळत नाही. करा काय ते, हात पाय हलवा जरा. हा शेअर करा व्हिडिओ, लाईक करा जरा. वॉच आवर्स वाढवा आपला. चला आली मेट्रो, काहीतरी करा यार. कोणतरी काहीतरी करायचं, सपोर्ट तरी करा. तर मित्रांनो जस्ट आता आहे ना हॉस्टेलवर आलो होतो आणि आज उपवास आहे, माहिती आहे मला उपवास नाहीये. पण तरी पण मी चुकून ते थोडं खाल्लं होतं 12 नंतरला, संध्याकाळी नाईट होती त्याच्यामुळं. पण देवाला म्हटलं माफ कर जरा, उपवास धरलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता आता मेस चालू आहे. 10 वाजता जेवण संपतं आमचं. पण ना ह्याच्यात नाव नाही ठेवा जेवणाला, पण एवढं तेलकट आहे. आणि दही दिले, दह्याला तर साखर नाहीये, साखर संपली. केळं कच्चे दिलेत, अक्षरशः कच्चे केळे. कोणी खात पण नाही त्याच्याकडे, तसेच पडलेत. मग काय करणार आता, नावं ठेवायचे नाही बरं का. मी फक्त सांगतोय तुम्हाला, नावं ठेवायचे नाहीये. पण माझ्याने बोलणंच राहिलं नाही. तर मित्रांनो जस्ट आता आपली खिचडी खाऊन वरती आलतो रूमवर. आणि एकंदरीत आजचा आपला नाईट ऑफ होता. आणि प्रत्येक नाईट ऑफला काही ना काहीतरी स्पेशल दिवस असतो, म्हणजे असतोच यार. काय भानगडे माहित नाही, पण चांगले आहे नाही का. आणि पाऊस पण चालू झालाय. आषाढी एकादशीला पाऊस येणार नाही असं होऊच शकत नाही मित्रांनो. तर तुम्हाला पुनश्च एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला तुमच्या परिवाराला
सुख समृद्धी शांती सगळं काही लाभो, जे तुम्हाला पाहिजे ते लाभो. तर तुम्हाला आपला आज आपण प्रेमळ विठ्ठल मंदिराचं दर्शन घेतलं, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग रूमवर आलो. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.